सातारा शहरातील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये रुग्णालय व्यवस्थापनाच्या व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यामुळे मयत रुग्णाचे नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी हॉस्पिटल बाहेर ठिय्या मांडला आहे. डॉक्टरांच्या गलथान कारभारामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या चेअरमनवर व व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अक्षय अशोक नलावडे, वय वर्ष 28, राहणार मंगळवार पेठ, सातारा असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. अक्षय नलावडे हे 27 डिसेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टर भूषण पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. माझा भाऊच आहे तो चुलत. जेव्हा आम्ही सकाळी इथं 8 वाजता जेव्हा छाती दुखायला लागलं इथं आणलं, त्यानंतर कोणतीही प्रोसेस केली नाही. कुठल्याही डॉक्टर इथं अवेलेबल नव्हता. वॉर्ड बॉय होता, त्याने डायरेक्ट चेक करायच्या आधीच सांगितले बॉडी डेड झाल्या म्हणून, मुलगा डेड झाला म्हणून. त्यांनी काही प्रोसेस केलेली नाही. याच्यासाठी पूर्णपणे मंगलमूर्ती हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर वगैरे जिम्मेदार आहेत त्याच्यासाठी. आणि ते डॉक्टर भूषण पाटील यांच्याकडे सगळी ट्रीटमेंट चालू होती त्याची. ते 2 दिवसापूर्वी जेव्हा त्याला डिस्चार्ज दिला त्यावेळेस त्यांनी डिस्चार्ज नव्हता दिला पाहिजे. जर एवढी क्रिटिकल कंडिशन होती तर त्यांनी सांगायला पाहिजे होते की तुम्ही नेऊ नका पेशंटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एकही गोळी चुकवलेली नाही. त्यांनी जिल्ह्यात प्रत्येक गोळीचा डोस त्याने घेतलेला आहे. पूर्णपणे आराम घेतलेला आहे. काय त्याला तर म्हणजे असं बाकी काय त्यानं डिस्चार्ज दिल्यानंतर बाकी कुठं काय बाहेर केलं नाही. आणि त्याला व्यसन नव्हतं, काही नव्हतं. बाकी यांच्या चुकीमुळं, यांच्या गैरजबाबदारीपणामुळं फक्त आमच्या पेशंटला त्रास झालेला आहे. आणि ही पूर्णपणे यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्याशिवाय आम्ही काय बॉडी काय ताब्यात घेणार नाही. आमचा माणूस आहे तसं फक्त त्यांनी करून दिला बरं होईल. नाहीतर आम्ही न्याय भेटल्याशिवाय आम्ही काय त्याला उचलणारच नाही. त्याला काय असेल ती पूर्णपणे त्याला न्याय भेटला पाहिजे. किती वाजता तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता? 8:15 वाजता. त्याची कंडिशन त्यावेळी कशी होती? त्याला छातीत दुखायला लागली. त्यानं गोळ्या खाल्ल्या, सकाळी नाश्ता केला, गोळ्या खाल्ल्यानंतर तांब्या हातात होता. त्याला छातीत दुखायला लागलं, तांब्या हातात पडला. लगेच त्याच्या मामानं आणि चुलत्यानं उचलून लगेच तिथं आणला. तेव्हा त्याच्या तोंडात फक्त फेस होता त्या गोळ्यामध्ये. बाकी काही त्रास नव्हता. म्हणजे 2 दिवस तरी ते गोळ्या वगैरे चालू होत्या. डायरेक्ट छातीत दुखायला लागल्यामुळं त्याला इथं आणला. आणि इथं आणल्यानंतर तर त्यांनी कुणी चेक केलं नाही, काय नाही. फक्त बघून सांगितलं की बॉडी डेड झाला. कुठली प्रोसेस केली नाही, कुठले काही. इथं आणल्यावर तो व्यवस्थित होता? इथं आतमध्ये आल्यावर औषध बोलत होता तो तुमच्याशी? बोलत नव्हता पण ठीक होता. पण यांनी लवकर त्याला CPR वगैरे जे असतो आपल्याला अटॅक आल्यानंतर त्या गोष्टी पाक आत नेऊन वाट बघितली. इथून आत न्यायला त्याला 5 ते 7 मिनिटं लावली. त्यांनी कमीत कमी 5 मिनिटं इथूनच आत न्यायला लावली त्याला. इथून इथं 5 मिनिटात पोहोचलो. इथून आतमध्ये नेताना त्यांनी प्रोसेसला लेट केला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गैरजबाबदारीमुळे तुमच्या माणसाचा जीव गेलाय? 100%. हलगर्जीपणा केला त्यांनी, सिरियस घेतलं नाही. त्यामुळं आज त्याच्यावर ही अवस्था आलेली आहे. त्यामुळे त्याला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही.